अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढेच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरात असणाऱ्या तांत्रिक बाधांचा नाश करण्यासाठी घरामध्ये कुठल्याही प्रकारची जर काही बाहेर शक्ती असेल, तुमच्या घरावरती जर काही तांत्रिक बाधा ज्याला आपण म्हणतो की नजर बाधा असेल किंवा मग जादूटोणा असेल, असं काही जर तुमच्या घरावरती कुणी करण्याचा प्रयत्न केला असेल, ह्या सगळ्या वाईट शक्ती त्याच व्यक्तीवरती उलटवण्यासाठी, घरातील वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी 24 तासांच्या आत घराची बांध खुली होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। बघा बऱ्याच वेळा अगदी 90% लोकांच्या घरात असं होतं आणि बऱ्याच कमेंट्स असतील किंवा पर्सनली फोन मेसेजेस असतील, मी नेहमी ते ऐकत असते की ताई आमच्या घरात काहीतरी आहे, घरात सुखच नाही। सगळ्यात अगोदर या गोष्टींची तुम्हाला लक्षणं सांगते की घरातील सुख संपणे, घरात अजिबात प्रसन्न न वाटणे, घरामध्ये पैसा न टिकणे, कितीही पैसा आला तो आजारपणात जातोय। म्हणजे एकाचा आजार बरा झाला की दुसऱ्याचा आजार बरा झाला की तिसरा, एकतर एखादा व्यक्ती वर्षभर 2 वर्षभर 4 वर्षभर आजारीच असतो किंवा मग घरातील आजार पण संपत नाही, घरामध्ये बसूच नाही असं वाटतं, घरामध्ये येऊ पण नाही असं वाटतं। पौर्णिमा आणि अमावस्या हे जे 2 दिवस असतात ना, या 2 दिवशी विशेष करून खूप त्रास होत असतो। म्हणजे हे 2 दिवस जवळ आले की घरात कलह व्हायला सुरुवात होते, घरात भांडणं व्हायला सुरुवात होते, घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा विवाहच न जुळणे, घरामध्ये आर्थिक प्रगतीच न होणे, घरामध्ये एकमेकांमध्ये एकोपाच नसणे, सतत कलह, क्लेश, भांडणं, आजारपण, राग, त्रास, हे सगळं जर तुमच्या घरामध्ये सतत सुरू असेल तर लक्षात घ्या काहीतरी आपल्या घरामध्ये बाधा वास करत आहे। आता ही बाधा कशी काढायची, कशी संपवायची? बऱ्याच वेळा आपण असंख्य गोष्टी करत असतो आणि असंख्य गोष्टी करूनही ती बाधा आपल्या घरातून नष्ट होत नसते। आपण सगळ्या गोष्टी करून थकतो आणि मग त्याच गोष्टींमध्ये आपण पुढचं जीवन आपलं जे आहे ते जगत असतो। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक पॉवरफुल उपाय सांगणार आहे। हा उपाय केल्यानंतर कुणीही तुमच्या जवळचं असेल लांबचं असेल, कुणीही कितीही तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल, काही बाधा आणण्याचा प्रयत्न केला असेल तर ती बाधा त्याच्यावर उलटेल। 24 तासांच्या आत तुमचं घर बांधमुक्त होईल, घरात प्रसन्न वाटेल, आजारपण, रोग जे काही असेल ते सगळं काही संपेल। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। जेही लोक असं काही जीवन जगत आहेत की आमच्या घरामध्ये असं आहे म्हणजे आहे, तर त्या प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करा। आता काय उपाय आहे, कसा करायचा आहे, हे सगळंच मी तुम्हाला पुढे व्यवस्थित सांगणार आहे। फक्त त्यासाठी आपला आजचा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा हा उपाय आपल्याला कुठल्याही शनिवारपासून करायचं आहे। आता शनिवार का, तर बऱ्याच लोकांना माहिती असेल, ज्यांनी अनुभवलं असेल की आपण जेव्हा आपल्याला वाटतं की मला काहीतरी बाधा झालेला आहे आणि त्याचं निवारण करण्यासाठी आपण बाहेरील लोकांकडे जातो, जेव्हा आपण त्यांच्याकडे जातो तर ते लोकही आपल्याला सांगतात की तुम्ही शनिवारच्या दिवशी या, कारण या सगळ्या गोष्टींसाठी शनिवारचा जो दिवस आहे तो उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो। म्हणून हाही उपाय आपल्याला शनिवारच्याच दिवशी करायचा आहे। याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे एक लाल रंगाचं वस्त्र, जे कोरं करकरीत असावं। लाल रंगाचं एक वस्त्र घ्यायचं आहे। आता बाजारामध्ये लाल रंगाची साडीही मिळेल किंवा तुम्ही जर पुरुष करणार असेल तर त्यांच्यासाठी एक टी-शर्ट वगैरेही मिळून जाईल। तुम्हाला कोरं करकरीत असणारं, वापरलेलं नसावं असं लाल रंगाचं एक वस्त्र आणायचं आहे। त्याच्यासोबत एक सफेद रंगाचंही बसण्यासाठी, आसनासाठी एक वस्त्र आपल्याला आणायचं आहे, तेही कोरंच असावं। ठीक आहे, या 2 गोष्टी आपल्याला आणायच्या आहेत। तुम्हाला शनिवारच्या दिवशी रात्री 9च्या पुढे 12च्या आत किंवा 12पर्यंत ही सेवा करायची आहे। घरामध्ये असणारा जो दक्षिण भाग असतो त्या दक्षिण भागामध्ये तुम्हाला एक चौरंग किंवा एखादा पाट ठेवायचा आहे। त्याच्यावरती तुम्हाला
आपल्या घरामध्ये जर हनुमंतांचा फोटो असेल तर तो फोटो ठेवायचा आहे. नसेल तर तुम्ही फक्त एक सुपारी ठेवली तरीही चालेल. त्या सुपारीच्या समोर एक दिवा लावायचा आहे आणि बाजूला एक उदबत्ती लावायची आहे. ठीक आहे. बसण्यासाठी नवं कोरं करकरीत आणलेलं सफेद रंगाचं वस्त्र ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती बसायचं आहे लाल रंगाचे वस्त्र परिधान करून. हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये ज्या अडथळे किंवा ज्या अडचणी असतील त्या सगळ्या तिथे हनुमंतांना सांगायच्या आहे. सुपारी ठेवा किंवा त्यांचा फोटो ठेवा. तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी अडथळे तुम्हाला सांगायचे आहेत. डोळे बंद करून 2 मिनिटं मन शांत करायचं आहे, पूर्ण पॉझिटिव्ह करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 11 वेळा हनुमान चालीसेचं पठण करायचं आहे. बरोबर मोजून तुम्हाला 11 वेळा हनुमान चालीसा म्हणायचं आहे आणि 12व्या वेळी तुम्हाला मारुती स्तोत्र म्हणायचं आहे. 11 वेळा हनुमान चालीसा आणि 12व्या वेळी तुम्हाला मारुती स्तोत्र, भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूत प्रभंजना, हे मारुती स्तोत्र म्हणायचं आहे. इतकं म्हणून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या या दोनही भुवयांच्या मध्यभागी मारुतींचं, ज्याला आपण हनुमंतांचं जे चित्र आहे ते दोनही डोळ्यांच्या मध्यभागी डोळे पूर्ण बंद करून ते चित्र तुम्हाला इथे बरोबर कपाळावरती आणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत किंवा जे काही तुमच्या घरामध्ये सध्या सुरू आहे म्हणजे संकट, बाधा, हे सगळं नष्ट होण्यासाठी तुम्हाला त्या क्षणात तिथे त्यांना विनंती करायची आहे. डोळे उघडायचे आहेत आणि 11 वेळा हनुमान चालीसा म्हटल्यानंतर, 1 वेळा मारुती स्तोत्र म्हटल्यानंतर जी अगरबत्ती तिथे लावली होती त्याची जी विभूती खाली पडलेली असेल ती विभूती उचलायची. एक प्लेटच ठेवून द्या, ती प्लेटच काढा, म्हणजे अगरबत्तीच्या खाली ती प्लेट काढा. त्यातील जी विभूती आहे ती आपल्या डाव्या हातावर घ्या. डाव्या हातावर घ्यायची आणि घरातल्या 4ही कोपऱ्यांना ती विभूती फुंकायची. ठीक आहे. 4ही कोपऱ्यांना विभूती फुंकून झाली की त्याच्यानंतर ती जी पूजा आहे ती उचलून ठेवू शकतात. वस्त्र तुम्ही काढू शकतात, दुसरे वस्त्र परिधान करू शकतात. झालं. हा उपाय ज्या शनिवारपासून तुम्ही कराल त्या शनिवारपासून पुढचा शनिवार येईपर्यंत कंटिन्यू 8 दिवस तुम्हाला करायचा आहे. एक शनिवारपासून पुढचा शनिवार. 8 दिवसांच्या आत तुमच्या घराची बांध ही खुली होत जाईल. तुमच्या घरात कितीही नकारात्मक शक्ती असेल तर ती घराच्या बाहेर जाईल. ज्या व्यक्तीने, जसं तुम्ही हनुमान चालीसा आणि मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात कराल तसं ज्या व्यक्तीने तुमच्यावरती हे काहीतरी करण्याचा प्रयत्न केला असेल, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न केला असेल तर ते सगळं काही त्या व्यक्तीवरती उलटलं जाईल. हनुमान चालीसा हा साधा सोपा मंत्र नाही. मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असते. हा मंत्र पिशाच्च बाधा, संकट, दुःख, आजारपण, रोग आणि त्याचबरोबर भूत प्रेत यांच्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी हा मंत्र अत्यंत प्रभावी मानला जातो. जसं तुम्ही या मंत्राचं पठण करायला सुरुवात कराल तुम्हाला त्यातल्या ओव्या कळायला लागतील, त्यातले उच्चार कळायला लागतील आणि त्यातले उच्चार जसे घरामध्ये पसरायला सुरुवात होत जाईल तशी तुमच्या घरामध्ये ठाण मांडून बसलेली जी काही बाहेरील बाधा आणि जी तांत्रिक बाधा आहे ती घराच्या बाहेर पळून जाईल. अत्यंत प्रभावी उपाय आहे. या उपायाने घर बांधमुक्त होईल आणि घरामध्ये एक सकारात्मकता, प्रसन्नता येईल. तर सगळ्यांनी ज्यांच्याही घरामध्ये खूपच काही वाईट शक्तींचा त्रास असेल त्यांनी हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.